बिहारमधील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते डॉक्टर शकील अहमद खान यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे खान यांचे कुटुंब धक्क्यात आहे। अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट करून या घटनेबाबत माहिती दिली आहे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शकील अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत। आयान जहीद खान वय 17 ते 18 वर्षे या शकील अहमद खान यांच्या एकुलत्या एक मुलाने शासकीय बंगल्यातील त्यांच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे। सकाळी त्यांच्या खोलीतून तो बाहेर न आल्यामुळे कुटुंबियांनी तपास करताना त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला। या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसलाय। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत। तपासासाठी FSLचं पथकही घटनास्थळी पाठवण्यात आले। शकील अहमद खान यांचं शासकीय निवासस्थान सचिवालय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं। या घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी आता तपास सुरू आहे। शकील अहमद खान हे बिहारमधील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आहेत। ते कटिहार जिल्ह्यातील कदबा मतदारसंघातून सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। 2020 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता। यंदा ते तिसऱ्यांदा निवडणूक लढणार आहेत। काँग्रेसच्या राज्यात सध्या केवळ 19 आमदार आहेत। त्यापैकी शकील खान हे प्रमुख नेते मानले जातात। शकील अहमद खान हे मूळचे कटिहार जिल्ह्यातील कबरकोटी गावचे रहिवासी आहेत। त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय, तर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी MA, MPhil व PhD पूर्ण केली। 1999 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटवला।